गंगा दशहरा या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत शंकराच्या देवळातून गंगा दशहरा हा उत्सव साजरा केला जातो. तर अशा गंगा दशहरा या उत्सवाची सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते आहे. नक्की ऐका. अनेक ठिकाणी शंकराच्या देवळातून या वेळेस गंगा दशहराच्या वेळेस अनेक देवळातून लघुरुद्र केले जातात, अभिषेक केले जातात. अभिषेक हे एक प्रतीक आहे शंकराच्या भक्तीचं. अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत शंकराच्या पिंडीवर म्हणजे परमेश्वरावर पडत असते, तसं आपलं मन सतत परमेश्वराच्या चरणी असलं पाहिजे. रुद्र हे एक शंकराचे स्तोत्र आहे आणि ते 11 वेळा म्हटलं की एक एकादशनी होते. 11 एकादशनीचा एक लघुरुद्र होतो, 11 लघुरुद्रांचा एक महारुद्र होतो आणि असे 11 महारुद्र केले की एक अतिरुद्र होतो. तर असे रुद्र करणारे सुद्धा अनेक लोक आहेत जे शंकराची भक्ती या रुद्राच्या माध्यमातून करतात. अशा प्रकारे अभिषेक करणं ही शंकराच्या भक्तीची उपासनेची एक पद्धत आहे. कारण शंकर हा गंगाधरच आहे. गंगेला धारण करणारा तो गंगाधर असा हा शंकर. गंगा नदीच्या काठी या 10 दिवसात जो उत्सव साजरा करतात त्याला दशहरा असं म्हणतात. या सणाला दशहरा असं म्हणतात. गंगेला आपण प्राचीन काळापासून अत्यंत पवित्र नदी मानतो. तिला गंगा मैया किंवा गंगा माता असं म्हणतो. या पवित्र नदी स्नान केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणून या उत्सवामध्ये गंगा तीरावरील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची खूप गर्दी असते. अनेक लोक गंगेचं स्नान करून तिला फळे, रत्ने, साडी अर्पण करतात. अशा या पवित्र नदीला अनेक नावे आहेत. तिच्या स्वर्गातील प्रवाहाला मंदाकिनी म्हणतात, तर पृथ्वीवरील तिच्या प्रवाहाला गंगा म्हणतात. ती पाताळातही आहे आणि तिला तिथे भागीरथी म्हणतात. तिचा प्रवाह या तिन्ही ठिकाणी आहे. स्वर्गात, पृथ्वीत आणि पाताळात या तिन्ही ठिकाणी तिचा प्रवाह आहे म्हणून तिला त्रिपथगा असं म्हणतात. गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारच्या पातकांचा नाश होतो म्हणून तिला दशहरा असेही म्हणतात. पुराण ग्रंथांमध्ये गंगा नदीबद्दलच्या अनेक कल्पना आहेत. त्या अतिशय काव्यमय, मनोरंजक आहेत, तशाच त्या प्रतिकात्मक देखील आहेत. त्यातून आपल्याला अनेक अर्थ घेता येतील. गंगा नदीचा उगम हिमालयात आहे. साहजिकच गंगा स्वर्गात राहते अशी कल्पना पूर्वजांनी केली होती. अतिशय कडक थंडीमुळे तिचा प्रवाह गोठून गेला होता. कालांतराने तिचा विवाह शंतनू राजाशी झाला तेव्हा ती आपल्या पतीबरोबर आर्यावर्तात आली. तिचा प्रवाह आर्यावर्तात खळाळू लागला, लोकांना आनंद देऊ लागला, त्यांचे कल्याण करू लागला. शंतनू म्हणजे कल्याणकारी प्रवाह. तिचा प्रवाह कल्याणकारी, शांत करणारा असा होता. परंतु काही वर्षे गेल्यानंतर तिचा प्रवाह हिमालयात पुन्हा नाहीसा झाला. सृष्टीतील घडामोडींनी असं होणं सहज शक्य आहे. पुढे भगीरथाने अपरंपार परिश्रम केले आणि हिमालयात लुप्त झालेला हा प्रवाह पुन्हा आर्यावर्तात आणला. त्यासाठी त्याच्या आधीच्या 2 पिढ्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना हे काम साधले नव्हते. भगीरथाची पिढी ही 3री पिढी आणि त्याने हे जे न थकता आणि न कंटाळता चिकाटीने प्रयत्न केले आणि यश मिळविले आणि ते यश खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांना भगीरथी प्रयत्न असा शब्द आपण वापरतो. अशी एक म्हणच तयार झाली.
भगीरथी प्रयत्न केले अशी म्हण तयार झाली. तेव्हा गंगा आर्यावर्तात आली. या पाठीमागे भगीरथ कुळातील 3 पिढ्यांची तपश्चर्या आहे. गंगा अवतरणाची ही कथा देखील मोठी मनोरंजक आहे. फार प्राचीन काळातील ही कथा आहे. इक्ष्वाकु कुळामध्ये सगर नावाचा एक मोठा सम्राट राजा होऊन गेला. त्याने अश्वमेध नावाचा यज्ञ करायचे ठरविले. हा यज्ञ केवळ सम्राट लोकांनाच करता येत होता, कारण यज्ञाचा अश्व म्हणजे घोडा देशोदेशी फिरत असताना त्या घोड्याला जर कोणी अडवून ठेवलं तर त्याच्याशी युद्ध करावं लागायचं. त्या राजाचा पराभव करून तो अश्व म्हणजे तो घोडा सोडवून आणावा लागायचा. म्हणून ज्याच्या अंगात भारतवर्षातील कोणत्याही राजाशी लढून विजय मिळवण्याची खात्री असेल असाच राजा हा यज्ञ करीत असे. सगर राजाचे सामर्थ्य अचाट होते, खूप मोठे होते, प्रचंड होते. त्याला 60,000 पुत्र होते. पूर्वी राजा आपल्या प्रजेला आपल्या मुलासारखे मानित असे. हे लक्षात घेतले की राजाच्या 60,000 पुत्रांचे कोडे सुटेल. म्हणजे त्याची प्रजा हेच त्याचे पुत्र होते, पुत्रासमान त्याने मानले होते. अशा या सामर्थ्य संपन्न सगर राजाने अश्वमेध यज्ञ सुरू केला. त्याने यज्ञाचा अश्व सोडला. त्याच्या संरक्षणासाठी त्याने 60,000 त्याचे पुत्र निघाले. घोड्याचा संचार सुरू झाला. फिरता फिरता तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमात आला. तेथे तो चरू लागला. मुनींना मात्र याची मुळीच कल्पना नव्हती की आपल्या आजूबाजूला काय आहे, चालू आहे, कोणता प्राणी घोडा आलेला आहे याची काहीच कल्पना नव्हती. पाठोपाठ घोड्याचा शोध घेणारे सगर पुत्र देखील तेथे आले आणि घोड्याला तेथे चरताना पाहून त्यांनी असं मनोमन ठरवले की ह्या मुनींनीच हा घोडा मुद्दामून पळवून आणला असावा असे त्यांनी वाटले. त्यांनी तशी कल्पना केली आणि त्यांनी मग सारासार विचार न करता, बुद्धीचा वापर न करता त्या ऋषीमुनींना वाटेल तसं बोलायला सुरुवात केली. आरडाओरडा त्यामुळे खूप वाढला आणि त्यामुळे मुनींची समाधी भंग पावली. ते समाधीमध्ये मग्न होते, ध्यानस्थ बसले होते. आवाजामुळे या लोकांच्या त्यांची समाधी भंग पावली. त्यांच्या ध्यानधारणेमध्ये अडथळा आला आणि त्यामुळे ते संतापले आणि वाटेल तसे बोलणाऱ्या या सगर पुत्रांना त्यांनी शाप दिला. जागच्या जागी ते सगरपुत्र या ऋषीमुनींच्या शापाने भस्म झाले. कपिल ऋषींच्या शापामुळे हे सगरपुत्र भस्मसात झाले. ऋषीमुनींच्या अंगात तेवढं सामर्थ्य, ताकद होती, कारण त्यांचं ध्यान आणि जप तप यामुळे त्यांच्यात तसे प्रचंड सामर्थ्य असतं. आणि इकडे बरेच दिवस झाले तर यज्ञाचा घोडा परत आला नाही आणि हे पाहून सगर राजाला काळजी वाटू लागली. त्यांनी आपल्या नातवाला बोलावले. त्याचे नाव अंशुमान. त्याला घोड्याच्या शोधार्थ पाठवले. शोध घेत घेत तो कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आला. तिथे अश्व होता म्हणजे तो घोडा होता, पण सैन्य नव्हते. राखेच्या ढीगच्या ढीग होते. अंशुमनाने कपिल मुनींना प्रणाम केला, नमस्कार केला आणि नम्रतेने विचारलं, काय घडलं असं विचारलं. आणि त्याने ऋषीमुनींनी त्याला ती हकीकत सांगितली. त्यांनी सारी हकीकत ऐकून घेतल्यानंतर अंशुमनाला फार फार वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं आणि त्याने शोकाकुल मनानेच विचारलं, मुनिवर, झाल्या गोष्टीला काही उपाय नाही का? पण माझ्या या पितरांच्या उद्धाराचा मार्ग तरी आपण सांगावा. जे झालं ते होऊन गेलं, पण हे जे माझे पितर आहेत त्यांच्या उद्धाराचा मार्ग तरी मला काही त्याच्यासाठी उपाय सांगा, अशी त्याने प्रार्थना केली, विनंती केली. त्यावरती कपिल मुनींनी सांगितलं, मुला, याला एक उपाय आहे.
स्वर्गातील गंगेचा प्रवाह जर या जागेवरून जाईल तर गंगा उदकाच्या पवित्र स्पर्शाने यांचा उद्धार होईल. अंशुमनाने ते ऐकलं आणि तो गंगेला पृथ्वीवर आणण्याच्या प्रयत्नाला लागला. मात्र त्याच्या हयातीत हे काम झालं नाही. त्याचं जीवन संपलं, पण हे काम झालं नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा दिलीप याने देखील खूप प्रयत्न केले, खूप त्यासाठी परिश्रम घेतले, परंतु त्याला देखील या कामामध्ये यश मिळाले नाही. पुढे दिलीप याचा मुलगा भगीरथ, या भगीरथाने मात्र ते कार्य शेवटास नेले. भगीरथाने दीर्घकाळ आणि कठोर अशी तपश्चर्या केली. गंगेला त्याने प्रसन्न करून घेतले. पण गंगा स्वर्गातली पवित्र नदी, तिच्या मनामध्ये काही शंका आल्या. तिने भगीरथाला विचारले, मी स्वर्गातील पवित्र नदी आहे. मानवांची पापे नाहीशी करता करता मीच मलिन झाले तर? तेव्हा भगीरथाने गंगा मातेला सांगितलं, माते, तुझं म्हणणं खरं आहे, पण पृथ्वीवरील थोर ऋषीमुनींच्या तप आचरणामुळे, त्यांच्या पुण्यकर्मामुळे तुला अपवित्रता कधीच येणार नाही. हे थोर महात्मेच तीर्थाला तीर्थत्व आणि पावित्र्य देत असतात. ते आपल्या पुण्याईमुळे तुलाही पवित्र करतील. यावर गंगा भगीरथाला म्हणाली, भगीरथा, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं, मला पटलं. पण माझा प्रवाह अतिशय वेगवान आहे. स्वर्गातून तो खाली येताना त्याचा वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही. त्यासाठी तू शंकरांना प्रसन्न करून घे, मग मी पृथ्वीवर येईन. भगीरथाने पुन्हा तपश्चर्या केली, शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांनी गंगेचा भार आपल्या मस्तकावर घेण्याचे मान्य केले. ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगेचा प्रवाह शंकरांच्या मस्तकावर पडू लागला. ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगेचा प्रवाह शंकरांच्या मस्तकावर पडू लागला. भगवान शंकरांच्या मस्तकावर तो पडू लागला, डोक्यावर. तेथून तो प्रवाहित झाला आणि नंतर सगरपुत्र जेथे भस्मीभूत झाले होते, भस्मसात झाले होते, मरण पावले होते, तेथे तो प्रवाह गेला. तेथे गंगामाई गेली आणि तिच्या पवित्र पाण्याने त्यांचा उद्धार झाला. ते मुक्त झाले. गंगा अवतरणाच्या या कथेपासून आपल्याला बराच बोध घेण्यासारखा आहे. पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हा 3 पिढ्यांच्या श्रमाचा, चिकाटीचा इतिहास आहे. आपण एखादे काम हाती घेतल्यानंतर पडतील ते कष्ट घेऊन, श्रम करून ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्या अंगी बाळगली पाहिजे. काही कामं अशी असतात की ती काही काळात, एका पिढीत पूर्ण होणारी नसतात. अशा वेळी त्या कामाचे महत्त्व ध्यानी घेऊन पुढच्या पिढीने ते काम तितक्याच जिद्दीने, नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जसे भगीरथाने केलेला होता. भगीरथ प्रयत्न केले पाहिजेत. निश्चयाने, आत्मविश्वासाने एखादं कार्य हाती घेतलं आणि सर्व निष्ठा, श्रद्धा, श्रम त्यासाठी अर्पण केल्यावर अशक्य असं काय आहे? गंगा नदीला पवित्र मानलं जातं, त्यामागे हा मोठा इतिहास आहे. प्राचीन काळी आर्यांच्या वस्त्या गंगेच्या काठी होत्या. गंगेच्या काठी त्यांनी वस्ती केलेली होती. तिच्या तीरावर स्थिर ते झालेले होते आणि तिथेच त्यांनी आपली संस्कृती देखील विकसित केलेली होती. गंगा ही जीवनदात्री, अन्नदात्री आहे. साहजिकच लोकांनी तिला परमपवित्र मानलं. तसं पाहिलं तर आपला देश हा कृषीप्रधान आहे. आपल्या देशात नद्यांचे महत्त्व विशेष आहे. नद्यांचा उपयोग आपल्याला खूप होत असतो. नद्या डोंगरातून वाहत येताना गाळ आणतात, त्यामुळे त्यांच्या तीरावरील जमीन सुपीक बनते. फार मोठ्या नद्यांच्या वाहतुकीसाठी देखील उपयोग होतो. नद्यांमधून असणाऱ्या माशांना मारून काही लोक आपली उपजीविका करतात. आजच्या काळात नद्यांवर अनेक धरणं बांधलेली आहेत. त्यात साठवलेले पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी
वापरता येते. त्या पाण्यावर जनित्रे चालवून विद्युत निर्मिती करता येते, वीज निर्मिती करता येते. आजच्या काळामध्ये विजेचे महत्त्व किती आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहितीच आहे. त्याची आवश्यकता, महत्त्व माहितीच आहे. पुन्हा नव्याने सांगणं नाही. दशहऱ्याच्या निमित्ताने नद्यांचे हे उपयोग आपण समजून घेतले पाहिजेत. दशहरा म्हणजे गंगेचा उत्सव. तसं पाहिले तर प्रत्येक नदी ही गंगेसमानच पवित्र आहे. गंगाच असते, तिचा हा उत्सव आहे. आपले सण आणि उत्सव हे प्रेरणादायी असतात, चैतन्यदायी असतात. आपण प्रेरणा घेतली पाहिजे, म्हणजे हे उत्सव आपल्याला आनंद देतील, उत्साह देतील. तर गंगा दशहरा या उत्सव सणाची माहिती कशी वाटली ते आपण कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.